गिरणी कामगारांच्या बाबतीत नितीन काका असंच झालं. गिरणी कामगारांना घरं दिली आपल्या पृथ्वीराज बाबांनी. घरं दिली पण त्यांना 12 लाख रुपये पाहिजे होते. मुंबई आर्थिक राजधानी असणारं शहर, माझा गिरणी कामगार 12 लाखासाठी सगळ्या बँकांचे उंबरठे झिजवत होता. गिरणी कामगारी आपल्या सातारा कोल्हापूरचे मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत, परंतु त्यांना कुणी पैसे दिले नाहीत. त्या ठिकाणी मी योजना आणली. तुम्हाला मदत करायची भावना असेल ना तर मार्ग निघत असतो. मी त्या ठिकाणी अजितदादा पवार तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते. मी दादांकडे गेलो. दादांना त्या ठिकाणी सांगितलं की दादा आपण घरं दिलीत खरी, परंतु गिरणी कामगार काय घरांकडे बघत बसणार का? त्याला 12 लाख रुपये भरायला नाहीत, कुठली बँक त्यांना कर्ज देत नाही. मला म्हणाले काय केलं पाहिजे? मी म्हटलं दादा तुम्ही एक GR काढा, गिरणी कामगाराला ते घर भाड्याने द्यायला परवानगी द्या आणि त्याचा नातेवाईक मुलगा मुलगी नातू याला तुम्ही सहकर्जदार करा. अजितदादांनी तात्काळ तशा प्रकारचा निर्णय केला. 7,000 गिरणी कामगारांना आम्ही पैसे दिले, त्याने त्या ठिकाणी फ्लॅट भाड्याने दिले आणि आज सगळे गिरणी कामगार त्या ठिकाणी आपल्या घरात गेले. एकही रुपया गिरणी कामगारांचा थकला नाही. हे जिल्हा बँकेने आम्ही काम त्या ठिकाणी करून टाकलं. मी ही उदाहरणं या ठिकाणी एवढ्यासाठी दिली की गिरणी कामगार किंवा माथाडी कामगारांना घरं दिली माझा मोठेपणा सांगत नाही. एक जिल्हा बँक, एक आर्थिक संस्था सहकाराची त्याला संवेदना असल्यावर काय करू शकते हे या ठिकाणी आम्ही दाखवून दिलं. ते करत असताना कोकण रेल्वे असेल, मुंबई गोवा रोड असेल, नागपूर रिंग रोड, महानगर, कृष्णा खोरे, अगदी तुमच्या कृष्णा खोरेला सुद्धा बॉन्डच्या वेळेला पैसे देण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलंय. आणि मुंबईत नुकतंच आपण एक सहकार भवन उभारलं. राज्यातना सहकारी कार्यकर्ते येतात, त्यांना राहायची व्यवस्था नसते, त्यांना त्या ठिकाणी आपलं ठिकाण नसतं. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मी विनंती केली की आपण एक भूखंड द्या. आणि राजे सायनला आम्हाला भूखंड दिला. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलंय. येणाऱ्या 2 वर्षामध्ये तुमच्यासाठी तुमच्या हक्काचं सहकार भवन सुद्धा त्या ठिकाणी मुंबईमध्ये असेल. मी इतर विषयांवर बोलणार नाही. या सहकार क्षेत्रातले आपण कार्यकर्ते आहात. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम सुरू केले. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आज राज्य संघाचे 33 जिल्हा बोर्ड त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी जवळपास 13 प्रशिक्षण केंद्र आहेत. सगळ्या जिल्हा बोर्डाची कार्यालय आहेत, विभागीय व्यवस्था उभ्या आहेत. एवढ्या सगळ्या यंत्रणा असून आज आपण जर प्रशिक्षण किती लोकांना देतो तर मला वाटतं काही हजारात त्या ठिकाणी देतो.